आपण माणगावला मुंबई 93 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याला ब्लॅकलिस्ट करा. टर्मिनेट नाही, ब्लॅकलिस्ट. त्याला सोडू नका बिलकुल. आणि तुम्ही त्याच्या निवार करा. त्या लोकांचा जीव जातात त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटमुळे. त्याच्यावरती FIR काय लावा ना. याला मनुष्यवधाचा गुन्हा टाकून टाका. सदोष मनुष्यवध त्याच्यावर लावून टाका. अपघात होता अधिकारी किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला पूर्णपणे ह्याच्यावर 304 प्रमाणे काय हॅलो तो लावून टाकायचे. माणसं बसतात तर त्याला जिम्मेदार कोण? टर्मिनेट आणि दंड लावून उपयोग नाही. त्याला सजा लागली पाहिजे. 3 ते 3.5 लोक नाहीतर काय इथे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि दुसऱ्याला विकायचं. त्याचं काम बंद करून पळून जायचं. माणसाने मरायचं. असं करून नुसता त्याला टर्मिनेशन नाही, त्याला ब्लॅकलिस्ट नाही, याच्यावर गुन्हे दाखल करायचे. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. त्यांच्यामुळे आम्ही लोक मरते. बरोबर बिलकुल. तुम्ही मी SP ला सांगून ठेवतो. तुम्ही असे जे लोक कोण सोडून गेले तर कॉन्ट्रॅक्टर पळून यांच्या सगळ्यांना जेलमध्ये टाकून मी आता SP ला गाडी करून बोललो. कलेक्टर पुढे गेले. कलेक्टर दाखल केले पाहिजे. कारण तुम्ही काम घेऊन तुम्ही काम सोडलं म्हणून माणसं केलं. उद्या याच्यावर झाले पाहिजे FIR. मला सगळं FIR पाठवायचं. विषय त्या दिवशी थांबा 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 साहेबांना हात लाव. हात कुठे धनगर समाज एक मिनिट धनगर समाजचा तिकडनं जायचं. वेट सचिन धनगर आहे. सचिन आहे. घेतलं गेला हे माझी ताबडतोब करून टाका. कंप्लेंट कोण करणार? कंप्लेंट जेवढे कॉन्ट्रॅक्टर पळून गेले त्यांचं 302 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. हॅलो एकालाही सोडायचं नाही. उचलून आहे ना जेलमध्ये टाका. लोक एवढे जे मेले मानगाव बिलकुल. आणि मला रिपोर्टिंग करा. जेलमध्ये टाकल्याशिवाय यांना सबक शिकणार नाही. कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा, लोयस करायचा आणि नंतर सोडून द्यायचा. लोकांच्या जीवाशी खायचं काय त्यांचं काय म्हणजे काय थोडे भोगलाही आहे. बिलकुल स्ट्रिक्ट आहे. आणि हा मेसेज एवढा कडक गेला पाहिजे ना. परत कोणी काम सोडता कामा नये. हां हां हां. आणि हे किती लोक मेले काय त्याचं सगळं येऊ देते यांच्या ठिकाणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.